बासपा नांदगाव विधानसभा तथा मनमाड शहर युनिटच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन। देशातील यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात यावे। नाशिकच्या मनमाड शहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बहुजन समाज पार्टी नांदगाव विधानसभा तथा मनमाड शहर युनिटच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन। भारत देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे। लोकशाहीमध्ये होणाऱ्या निवडणुका या संपूर्णपणे पारदर्शक आणि सर्वसामान्य नागरिकांना विश्वासपात्र होणे गरजेचे आहे। त्यासाठी ईव्हीएम ऐवजी या सर्व निवडणुका पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवरती घेणे गरजेचे आहे। मागील सन 2014, 2019, 2024 या वर्षामध्ये ज्या निवडणुका झाल्या आहेत त्यामध्ये अनेक राज्यात ईव्हीएम विषय घोटाळे झाले आहेत। पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, बिहार इत्यादी राज्यातील निवडणुकांवर तेथील जनतेने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। अनेक संघटना कोर्टात गेलेल्या आहेत। दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट मेहमूद प्राचा आणि त्यांचे सहकारी गेल्या अनेक वर्षांपासून या ईव्हीएम विरोधात संघर्ष करीत आहे। त्यांना समर्पण म्हणून बसपा नांदगाव विधानसभा तथा मनमाड शहर युनिटच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। याप्रसंगी बासपाचे तालुकाध्यक्ष प्रवीण पगारे, ज्येष्ठ कार्यकर्ते SM भाले, दीपक गायकवाड, बाळासाहेब अहिरे, पांडू पगारे, सागर त्रिभुवन, गौतम कर्डक, एजाज शेख, शालिग्राम निकम, रामदास पवार, प्रवीण मोरे याच्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। आवाज जनतेचा न्यूज मराठी, मनमाड। मनमाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शेजारी बहुजन समाज पार्टी नांदगाव विधानसभा तथा शहर युनिटच्या वतीनं आज धरणे आंदोलन चालू आहे। धरणे आंदोलनाचा विषय असा आहे की बॅलेट पेपरद्वारेच मतदान झालं पाहिजे हा विषय घेऊन दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर जे सुप्रीम कोर्टाचे जे वकील आहे मेहमूद प्राचा हे गेल्या 14 तारखेला आंदोलनासाठी बसलेले आहे। त्यांना समर्थन म्हणून मनमाड शहरामधून हे आंदोलन आज एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही करतो आहोत। तर मनमाड शहरामधून हे आंदोलन हे अंतिम नाही, कारण येत्या काळामध्ये आम्ही अजूनही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू शकतो व सरकारला या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा व बॅलेट पेपरद्वारेच मतदान इथून पुढे सर्वच इलेक्शन हे घ्यावे, अन्यथा बहुजन समाज पार्टी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही व याचे परिणाम या सरकारला भोगावे लागतील।